जय शिवराय मित्रांनो मी आज आलेलो आहे जय मल्हार ॲग्रो फार्मवर। मित्रांनो या फार्मवर येण्याचं रिझन असे, जसं तुमच्या मनामध्ये कुक्कुटपालन करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला कळत नसेल की आपण कुक्कुटपालनाची सुरुवात नेमकी कशी करावी किंवा कुठल्या ब्रीड पासून करावी किंवा मुक्त संचार पद्धतीने करावं किंवा अर्धबंदिस्त पद्धतीने करावं किंवा पूर्ण बंदिस्त पद्धतीने करावं, तर मित्रांनो ह्या फार्मवर मी आल्यानंतर मला असं कळालं अर्धबंदिस्त पद्धतीने जो कुक्कुटपालन करतो त्याचा फायदा आणि त्यांचं जे मॅनेजमेंट इतकं उत्तम आणि एकदम सिंपल तरीका। मित्रांनो या फार्मवर म्हणजे जय मल्हार ॲग्रो फार्मवर बंदिस्त म्हणजे अर्धबंदिस्त गावरान कुक्कुटपालनाचंही काम केलं जातं, सोबत शेळीपालनाचंही काम केलं जातं, शेळीपालनाच्या जोडीला मेंढीपालनाचंही काम केलं जातं। तर एकंदरीत ही सगळी जी प्रोसेस आहे, जसं कुक्कुटपालन झालं, शेळीपालन झालं किंवा मेंढीपालन झालं, याची जी प्रोसेस आहे मित्रांनो, शेतीला शेतीपूरक जोडधंदा करायची ही नेमकी कशी आहे किंवा किती योग्य आहे आणि याच्यामध्ये आपल्याला काय काय कष्ट घ्यावे लागतील किंवा तो व्यवसाय आपल्याला सुरू कसा करायचा, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो। तर कृपया तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्हाला कुक्कुटपालन करायची इच्छा असेल किंवा तुम्हाला शेळीपालन करायची इच्छा असेल किंवा मेंढीपालन करायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत। तर भाऊ नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपला परिचय द्या बरं। मी भावेश अशोक देवरे, राहणार बा, तालुका चेळगाव, जिल्हा जळगाव। आपला फार्म आहे जय मल्हार ॲग्रो फार्म बा। बरं, आपल्या फार्मवर जर कोणाला यायचं असेल तर कसं यावं लागेल त्यांना? आपल्या फार्मवर जे यायचं असेल तर ऋषी पांथा रस्ता, सूर्या हॉटेल, जय मल्हार ॲग्रो फार्म। बरं भाऊ, आता तुम्ही हा जो बंदिस्त अर्धबंदिस्त कुक्कुटपालनाचा जो सेटअप केलेला आहे, याच्या अगोदरही आपण आपल्या या फार्मचा शूट केलेला आहे, म्हणजे शेळीपालन दाखवलंय, कुक्कुटपालन दाखवलेलं आहे। तर आता तुम्ही जे कुक्कुटपालन करत आहात साधारण पक्षी किती आहे आपले? आता 1000 पक्षी आणि ब्रुडिंग साठी 1000 पक्षी ठेवलेले आता घरी। बरं, व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा होता, आता जसं सपोज मला कुक्कुटपालन करायचं असेल किंवा माझ्यासारखे असे बरेच लोक आहेत की ज्यांना कुक्कुटपालन करायचं आहे, त्यांना नेमकं कळत नाही की आपण कुक्कुटपालनाची सुरुवात कशी करावी किंवा सुरुवात कुठून करावी, किती पक्ष्यांपासून करावी, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? आता सुरुवात करायची अशी की आपल्या बजेटनुसार असतं ते, आणि काही लोक काय करतात एकदम शेड मध्ये आपण 3 लाख 4 लाख रुपये टाकून देतो। त्याच्यामुळे शेड मध्ये एवढा खर्च न करता शेडची इन्व्हेस्टमेंट आहे ती कमी करायची आणि पक्ष्यांना जे म्हणजे आपल्याला जे इन्कम येणार आहे ते वाढवायचं। त्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आपली इन्कम ही वाढते आणि जो खर्च असतो तो कमी प्रमाणात होत असतो। बरं, आणि जर सपोज आता कोणाला कुक्कुटपालन करायचं असेल मग त्यांना पक्ष्यांची आवश्यकता असते, ओके, जर पक्षी घ्यायचे असतील कोणाला तर कुठून घ्यावे आणि म्हणजे असे चांगल्या क्वालिटीचे कुठे भेटतात? आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचे पक्षी आहेत आणि ब्लॅक ॲस्टोबर, कडकनाथ, वनराज, गिरिराज, गावरानी, सोनाली सगळ्या प्रकारचे आपल्याकडे अवेलेबल आहेत। बरं, तुम्ही पक्षी पण उपलब्ध करून पक्षी 1 महिन्याचं, 1 दिवसाचं, 3 महिन्याचे, अंड्यावरचे सगळे आपण पक्षी उपलब्ध करून देतो। तर आपल्याला जर सपोज कोणाला पक्षी घ्यायचे असतील तर त्याची काय प्रोसेस असेल? त्याची काय प्रोसेस, अगोदर जर 1 महिन्याचं बुक करायचं असेल तर त्यांना ऍडव्हान्स द्यावा लागतील आणि त्याच्यानंतर ते 15 दिवसात आपले पक्षी म्हणजे त्यांना 1 दिवसाचं पक्षी मिळेल। आणि जर अंड्यावरची किंवा 1 महिन्याची 1.5 महिन्याची घ्यायची असेल तर त्यांना डायरेक्ट आपल्याशी संपर्क साधून लगेच आपल्याला पक्षी अवेलेबल आहेतच, लगेच आपण पक्षी अवेलेबल करून। बरं, ज्यांना कोणाला जशा क्वालिटीमध्ये जशा क्वांटिटीमध्ये माल पाहिजे असेल तर तुम्ही 100% उपलब्ध करू। बरं, वॅक्सिनेशन वगैरेचं तसं काय? सगळं गायडन्स आपण करू। वॅक्सिनेशन झालं किंवा कुठलाही आजार झाला त्याच्यावरती आपल्याला सगळे औषध, सगळ्या प्रकारचे औषध आहेत। तर भाऊ आता एक विषय येतो, जसं पक्षी तर घेऊन घेतो आपण, फार्म पण उभारला जातो, विषय येतो खाण्यापिण्याचा, म्हणजे त्यांच्या खाद्यावरचा विषय येतो। तर तुमच्याकडे खाद्य वगैरे उपलब्ध होतं का? हो, आपल्याकडे खाद्य पण आणि टॉप क्वालिटीचं खाद्य आपल्याकडे गोदरेजची कंपनी आहे, जी सगळ्यात पहिली कंपनी, ती गोदरेज कंपनीचं खाद्य आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि त्याच्याबरोबर लोकांचा असा विषय, भांडी कुठून घ्यायचं, खाद्य कुठून घ्यायचं, तर सगळं आपल्या फार्मवरतीच उपलब्ध आहे। सुप्रीमचे नंबर 1 क्वालिटी सुप्रीम आहे, तिचे भांडे आपल्या जवळ अवेलेबल आहे। बरं, आता भाऊ जर कधी कोणाला कुक्कुटपालनाविषयी माहिती जाणून घ्यायची असेल, या व्यतिरिक्तही जसं कुक्कुटपालनास म्हणजे काय जो मेन मुद्दा असतो कुक्कुटपालनाचा, कोणाला जर जाणून घ्यायचा असेल तर त्यांनी जर तुमच्याशी संपर्क केला बुवा तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन कराल? 100% करू। जर कोणाची इच्छा असेल आपल्या फार्मवर आपलं येऊन दिवसाभराचं कामकाज बघायचं असेल किंवा कुक्कुटपालनाविषयी थोडी माहिती घ्यायची असेल आणि प्रॅक्टिकल मध्ये त्यांना जर कधी काही कारवाई करायची असेल कुक्कुटपालनाची, त्यांना परमिशन तुम्ही देऊ शकतो आपण, देऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्ही बिंदासपणे तुम्हाला जर फार्म व्हिजिट करायचे असेल किंवा पक्षी कसा सांभाळायचा आहे, संगोपन कसं करायचं आणि ते जर तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की जय मल्हार ॲग्रो फार्मला व्हिजिट नक्की द्या मित्रांनो। कारण कसं आहे ना की प्रॅक्टिकल मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील इथं,
तर ती एक सोय इथं छान आहे मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच या. तर भाऊ आता हे तुम्ही जे पक्षी सांभाळताय या कोणत्या पर्पज साठी, जसं मीट पर्पज साठी की अंडे पर्पज साठी? आपले सगळे आपण चिकन साठी पण आणि अंड्यांसाठी पण, आणि एक दीड म्हणजे जसं आलं ना तसं विक्री करतो आपण. बरं. लोकांना असं नाही की लोकांना हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे, आपण गायडन्स करू. लोकांना जे पटलं तर ते पक्षी घेतील. 1 महिन्याचं झालं, अंड्यावरची झाली, 1 दिवसाचं झालं, असे पक्षी लोक घेतात हे करतात. बरोबर. आणि मित्रांनो तुम्ही या फार्मला नक्कीच व्हिजिट करा, कारण या फार्मचं जे मॅनेजमेंट आहे ते बघण्यासाठी, आणि तुम्हाला जर तशीच तुमच्या मनामध्ये कन्सेप्ट असेल असंच आपण काहीतरी सेटअप चालू करू, तर तुम्ही या फार्मला नक्की व्हिजिट करा मित्रांनो. चला आपण इथंच थांबू. जय शिवराय.